नमस्कार. तर आता हे बाजारात छान आलं उजून मिळायला लागले आणि थंडी मस्त पडली. तर आपण करूयात आता आल्याच्या वड्या. हे आलं मी स्वच्छ धुवून सालं काढून घेतलेलं आहे. त्याचे आता बारीक गोल काप करायचे. आता त्या आल्याचे असे बारीक गोल गोल काप करून घेतले. ते आता आपण लावणार आहोत मिक्सरला. त्याची अशी छान मिक्सरला पेस्ट बनवून घेतली. एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे. मस्त, त्यामुळं मऊ छान वड्या होतात. आता त्याच बाउलनी 2.5 बाउल साखर घालायची. आल्याची पेस्ट जितकी त्याच्या 2.5 पट साखर आणि आटवायला ठेवायचं. बारीक गॅसवरच आटवायचं. हे बघा, अशी आता मी ती आटवायला सुरू केलेली आहे. पूर्ण सगळी पातळ होऊन परत घट्ट गोळा व्हायला लागतो. ते आटेपर्यंत इथे एक पॉलिथिनचं कागद पिशवी अंथरून ठेवायची वड्या पाडायला आणि एक लाटणं तयार ठेवायचं. आणि भाजू नये, गरम असतं ना मिश्रण, म्हणून एक पसरण्यासाठी प्लॅस्टिकची पिशवी, लाटणं आणि ही पॉलिथिनचा कागद. अगदी थोडंसंच ह्या कागदाला मी तूप लावून घेतलेलं आहे पुसटसं. जास्त नाही लावायचं, मग वास येतो तुपाचा वेगळाच. आता हे मिश्रण आटत आले. हे बघा, कडेने अशी साखर साखर व्हायला लागली. अजून थोडं व्हायचं आहे, पण आता हे मिश्रण आटत आले. भरपूर वेळ लागतो आटायला. आल्याच्या वड्या पेशन्सचं काम आहे, वेळ भरपूर लागतो. तर हे आता मिश्रण आटत आलेलं आहे. थोडा वेळ आता इथून हलायचं नाही. आता ही कडेने साखर तर व्हायला लागलेलीच आहे. आणि कुठल्याही वड्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचं बघायचं म्हणजे झाल्यात वड्या हे समजण्यासाठी काय करायचं, एका वाटीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यात असा थेंब टाकायचा. हा थेंब पाण्यात बसला म्हणजे वड्या झाल्या. गॅस करून टाकायचा बंद आणि मग थोडा वेळ असंच आटवत राहायचं. गोळा होईपर्यंत आटवत राहायचं. हे असं अजूनही वड्या व्हायच्या आहेत. ह्या गॅस आता बंद केलेला आहे. आता हा घट्ट गोळा झाला. बंद गॅसवरच मी थोडा वेळ ढवळत ठेवलं होतं. आता छान हा गोळा तयार झाला. आता हा ताटात, प्लॅस्टिकवर आपण जिथं आपल्याला वड्या पाडायच्या आहेत त्याच्यात घालून पसरायच्या वड्या. हे बघा, हे असं लाटण्याने लाटून घेतलेलं आहे. आणि आता सुरीच्या साह्यानं वड्या पाडायच्या. बघितल्या, मस्त वड्या झाल्या. आता काढून ठेवायच्या, डब्यात भरायच्या. थंड झाल्या की झालं काम. मस्त आल्याच्या वड्या खुसखुशीत तयार. लगेच करून टाका. बाजारात छान आलं मिळायला लागले.